नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बाफला बाटी बघणार आहोत. ही मध्य प्रदेश आणि राजस्थानमधली फेमस डिश आहे. कुठल्याही स्पेशल ओकेशनला लंचमध्ये किंवा डिनरमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. इथे मी चण्याची डाळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ तिन्ही पाव वाटी घेतलेलं आहे. डाळी स्वच्छ धुवून भिजवून ठेवलेले आहेत. हे तासभर डाळी मी भिजवून ठेवलेले आहेत. आता यातलं पाणी काढून टाकून मी हे प्रेशर कुकरमध्ये घालून घेते. आपण हे प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. डाळ कुकरमध्ये घालून घेतली आहे. आता डाळ शिजेल इतकं पाणी आपण घालून घेणार आहोत. यात थोडीशी हळद, अगदी चिमूटभर हळद घातली आहे मी. आणि हे दरदरीत कुटलेले मसाले आहेत. यात बडीशोप आहे, धणे आहेत, कलौंजी आहे आणि जिरं आहे. हे भाजलेले नाही आहेत, कच्चेच मसाले आहेत. आता झाकण लावून आपण डाळ मऊ होईपर्यंत हे शिजवून घेऊया. डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण बाटीसाठी कणिक मळून घेऊया. इथं मी 2 कप कणिक घेतलेली आहे. ही नॉर्मल घरी आपण जी पोळीसाठी वापरतो ती कणिक आहे. आणि अर्ध्या कपाला थोडंसं कमी बेसन आहे. बेसन तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, बेसन ऑप्शनल आहे. यात चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही साधी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. हे पांढरे तीळ आहेत. धणे, हे धणे, बडीशोप, जिरं आणि कलौंजी आहे. अगदी भरड वाटलेली आहे. थोडी हातावर चुरडून मी यात घालून घेते. ह्याची टेस्ट बाटीमध्ये खूप छान येते. हे स्किप नका करू. हे पांढरे तीळ आहेत. पांढरे तीळ एक मोठा चमचा भरून मी घालून घेते. पांढऱ्या तिळाची सुद्धा चव बाटीमध्ये खूप छान येते. आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. तुम्ही कसुरी मेथीसुद्धा घालू शकता. मी इथं कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. एक बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा घालते मी यात. हिरवी मिरची तुमच्या टेस्टच्या हिशोबाने 1-2 तुम्हाला किती तिखट आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता. कढीपत्त्याची पानं आहेत ही. अगदी बारीक मी हातावर त्याला थोडंसं हातावर असं कट करून घेऊन यात घालते. इथं आपल्या कुकरचे 2 शिट्ट्यासुद्धा झालेले आहेत एवढ्यात. आता या बाटीच्या ज्या कणकेमध्ये 2 मोठे चमचे तूप घालते आहे मी. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा वापरसुद्धा करू शकता, पण तुपाने टेस्ट छान येते. आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तूप सगळीकडे लागलं पाहिजे. तूप कमी वाटत असेल तर तुम्ही एखादा चमचा तुपाचा वाढवूसुद्धा शकता, कारण बाटीला जो खस्तेपणा असतो ना तो तुपानेच येतो. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊन थोडंसं हलकं कोमट पाणी घेतलेलं आहे मी. गरम पाणी वापरलेलं नाही आहे इकडे. थोडंसं हलकं कोमट आहे पाणी. कोमट पाण्याने आपल्याला कणिक कालवायची आहे. घट्ट कणिक कालवायची आहे आपल्याला, अगदी सैल कणिक कालवायची नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता तूप सगळीकडे छान चोळलं गेलं आहे. हे ब्रेड क्रम्सचं टेक्स्चर कसं असतं अगदी तसं टेक्स्चर हे झालं पाहिजे. आता मी थोडं पाणी घालून, कोमट पाणी आहे, घट्ट कणिक कालवून घेते. कणिक आपल्याला सैल ठेवायची नाही आहे. अगदी थोडं पाणी घालून मी घट्ट कणिक कालवून घेते. तुम्ही इथं बघू शकता आपली कणिक कालवून रेडी आहे. आता कमीत कमी आपण ह्याला अर्धा तास झाकण घालून भिजत ठेवणार आहोत. कणिक भिजती आहे तोपर्यंत आपण आपली डाळ चेक करून घेऊया आणि डाळीला फोडणीसुद्धा घालून घेऊया. इकडं तुम्ही बघू शकता डाळ छान शिजली आहे आपली. ह्याला घोटायची सुद्धा गरज नाही आहे, इतकी छान डाळ शिजली आहे आपली. याच्यात तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि चण्याची डाळ तिन्ही समप्रमाणात मी घेतलेलं आहे. आता आपण दालबाटीच्या डाळीसाठी तडका बनवून घेऊया. इकडं कढई तापवायला ठेवली आहे मी गॅसवर. यात मी 2 चमचे तूप घालून घेते. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा वापरसुद्धा करू शकता. तूप चांगलं तापलं की यात जिरं, मोहरी आणि भरड वाटलेले खडे गरम मसाले आहेत. यात मोठी विलायची, छोटी विलायची, दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता मसाला घालून झाल्यावर मी यात थोडीशी हळद आणि कढीपत्ता घालून घेते. मोहरी तडतडली, फोडणी आपली तडतडली की एक बारीक चिरलेली हिरवी मिरची. ही लाल मिरचीची पेस्ट आहे. मी यात लाल तिखटाचा वापर केलेला नाही आहे. ही फ्रेश लाल मिरची आहे, त्याची पेस्ट आहे. थोडंसं लसूण आणि आल्याची पेस्ट आहे. ही आलं आणि लसूण मी किसून घेतलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट पेस्टसुद्धा वापरू शकता. आलं आणि लसूण आहे वेगळं किसलेलं आहे हे.
आता हे सगळं आपण छान परतून घेऊया. माझ्याकडे फ्रेश लाल मिरची अवेलेबल होती म्हणून मी लाल मिरचीची पेस्ट वापरली. तुम्ही तिखटाचा वापरसुद्धा करू शकता. आता हे आपलं मसाला छान परतून रेडी आहे. आता आपण यात धने जिरे पूड, थोडासा गरम मसाला अगदी पाव चमचा आपण घालणार आहोत. मसाले आपल्याला छान परतायचे आहेत. मसाल्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. हे सगळं छान परतून झालं की जे आपण शिजवून ठेवलेली डाळ आहे ती डाळ घालून घ्यायची आहे आणि छान ह्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मसाल्याला वगैरे कशालाच मीठ घातलेलं नव्हतं अजूनही. मी हे छान मिक्स करून घेऊन यात चवीपुरतं मीठ घालून घेते. आपलं पीठसुद्धा छान भिजलं आहे. आता एकीकडे मी कुकरमध्ये जाडबुडाचं भांडं कुठलंही घेऊ शकता तुम्ही. यात आपण पाणी उकळायला ठेवणार आहोत. आपलं पीठसुद्धा इकडं छान भिजून रेडी आहे. मी हाताला तूप लावून घेते आणि हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत. एकदा छान कालवून घ्यायचं आहे आपल्याला. याच्याने आपली बाटी जी आहे ती आतून खूप छान सॉफ्ट होती आणि बाहेरून कुरकुरीत होती. आता बाटीचा शेप आपण आपल्या हिशोबाने लहान मोठा ठेवू शकतो. इकडं तुम्ही बघू शकता मी फार मोठंही घेतलेलं नाही आहे, फार लहान घेतलेलाही नाही आहे गोळा. आणि मध्ये आपल्याला त्याच्या सेंटरमध्ये बरोबर त्याला जसं ढोकळीला आपण भोक करतो अगदी त्याच प्रकाराने आपल्याला सेंटरमध्ये होल करून घ्यायचं आहे. सेंटरमध्ये होल केल्याने काय होतं, सगळीकडनं ही नीट शिजती. याच पद्धतीने आपण सगळे करून घेणार आहोत. नुसतं गोलसुद्धा करून घेऊ शकतो. नुसतं गोल करून हातावर थोडंसं प्रेस करून चपटं करायचं आहे त्याला. त्या पद्धतीने सुद्धा आपण बाफला बाटी करू शकतो. इथे आपले सगळे बाफला बाटी करून तयार आहेत. तुम्ही इथे बघू शकता मी 2 प्रकारचे केलेले आहेत. आता पाण्याला पण चांगली उकळ आली आहे. आपण हे पाण्यामध्ये उकळायला ठेवून देऊया. हाताने मी थोडंसं ह्याला प्रेस करून घेते. गोल असलं तरी चालतं, तुम्ही प्रेससुद्धा करू शकता नुसतं. आता हे सगळे बॉईल करायसाठी रेडी आहेत. तुम्ही इथं बघू शकता पाण्याला सुद्धा छान उकळ आलेली आहे. पाण्याला छान उकळ आल्यानंतरच आपल्याला हे त्यात सोडायचे. थंड पाण्यात घालायचं नाही आहे. इकडे आपले सगळे बाटी घालून झालेत. आता मी प्रेशर कुकरचं झाकण लावून घेते. शिट्टी लावायची नाही आहे आपल्याला आणि बरोबर 18 ते 20 मिनटं आपण ह्याला लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहोत. इथं आपली दालसुद्धा रेडी आहे. आता आपण बाफले चेक करून घेऊत. ऑलमोस्ट 20 मिनिट्स होत आहेत. आता ह्याला आपण बॉईल करायला ठेवलेलं आहे. मी झाकण उघडून चेक करते. तुम्ही बघू शकता इकडं सगळे ऑलमोस्ट वर आलेत. आता हे वर तरंगत आहेत. आता आपण ह्याला काढून पूर्णपणे थंड करून घेऊया. मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्याला कमीत कमी अर्धा तास लागतो. 20 मिनटं ते अर्धा तास ह्याला पूर्ण थंड करून मगच आपण हे कट करून तळणार आहोत. मी हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता मी हे पूर्णपणे गार करून घेणार आहे आणि गार झाल्यानंतरच आपण ह्याला कट करणार आहोत. इथं आपलं सगळे बाफले थंड झालेत. ह्याला थंड व्हायला 15 मिनटं लागली आहेत जवळजवळ. आता आपण हे कट करून घेऊया. मी इकडे एकात 4 पीसेस करते आहे. तुम्ही 2 पीसेससुद्धा करू शकता. तुमची बाटी जर फार लहान असेल तर एकात 2सुद्धा करू शकता. मी इकडं 4 पीसेस करते आहे. आतून छान जाळी आली आहे ह्याला, तुम्ही बघू शकता. तळल्यानंतर ही अजून फुलणार आहे कारण तुपाचं मोहन आपलं छान पडलं होतं. त्यामुळे ही मस्त शिजली आहे आतून. आपण सगळे कट करून घेऊया असंच. इथे सगळी बाटी आपली कट करून रेडी आहे. एकीकडे तेलसुद्धा मी तापवलेलं आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता. आता आपण हे लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे. मी इथं शॅलो फ्राय करते आहे. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. एका वेळेला जितके पुरतील पॅनमध्ये तितकीच बाटी आपण घालणार आहोत. म्हणजे हे छान फ्राय होतात सगळीकडनं. आपण ह्याला अगदी गोल्डन येलो बाहेरून गोल्डन होईपर्यंत, क्रिस्प होईपर्यंत आपल्याला हे छान शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्यायचं आहे. इथं आपली बाटी तळून रेडी आहे. तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्प झालं आहे हे. मी बाटी काढून घेते आता. आपली सगळी बाटी तळून रेडी आहे. इथे मी सर्व करून घेते.
वाटीत दाल रेडी आहे. त्याच्यावर मी हे तुपाचं रोगण आहे ते घालते. हे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, डायरेक्ट तूपसुद्धा घालू शकता. पण मी हे रोगण घातलेलं आहे तुपाचं. ह्याच्याबरोबर मी ही बाटी सर्व करून घेते. बाटी मस्त बाहेरून कुरकुरीत झाली आहे, आतून मात्र मऊ छान झाली आहे. मी तुम्हाला एक बाटी तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता इकडे आतमध्ये मस्त मऊ झाली आहे ही आणि बाहेरून कुरकुरीत आहे अगदी. खस्ता आहेत हे, एकदम खस्ता झालेत, कुरकुरीत झालेत. अजून एक रेसिपी आहे माझ्या चॅनलवर दालबाटीची, तीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली.